Hallelujah. हालेलुया. I welcome all of you for this Sunday service. आजच्या रविवारच्या सभेमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत How करत आहे. wonderful to be in the house of God. प्रभूच्या घरामध्ये असणं हे किती अद्भुत So let आहे. us stand and let's look to the Lord. उभे राहूया, आपले दृष्टी परमेश्वराकडे लावूया. And at this time, let's say, Lord, I am here to worship you with all my heart. अंतःकरणापासून प्रभू तुझी भक्ती करायला आम्ही आलो आहोत, त्याला सांगूया. How many of you are really glad to be in the house of God this morning? आज सकाळी किती जण खुश आहात की तुम्ही प्रभूच्या घरात आहात. How many are in many thoughts in your minds? पुष्कळ असे मनामध्ये विचार खूप सगळे आहेत. असे विचार चालू आहेत. ऑल यू आर थिंकिंग इन युअर माइंड. Anyone? असं आहात का? Yes, thoughts never stop. But we are in the presence of God and we need to worship Him with spirit and in truth. विचार आपल्या मनात कधीच थांबणार नाहीत, परंतु आपण देवाच्या घरामध्ये आहोत, आत्म्याने खरापणाने त्याची भक्ती Amen. केली पाहिजे. Hallelujah. And when Hallelujah. we worship, जसं आपण भक्ती करतो something happens. काहीतरी होतं. Every bondage is going to break and we're going to free in our spirit, in our mind, in our thoughts in Jesus' name. सर्व बंधन तुटणार आहेत. आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये आपण प्रभू येशूच्या नावाने बंदीमुक्त होणार आहोत. Do you believe in this? तुमचा याच्यावर विश्वास आहे का? Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So let us sing this wonderful song from Upasana Sangeet. याहोया जय जयकार कराया माझ्या परमेश्वराचा. आणि गीताचं नंबर आहे 786. 781 गीत आपण गाणार आहोत. सर्वजण आपण टाळ्या वाजवून परमेश्वराला Let's धन्यवाद all clap our hands and sing unto the Lord. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. ख्रिस्ताचा त्या जगदूताराचा माझ्या येशूचा. ख्रिस्ताचा त्या जगदूताराचा माझ्या येशूचा. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा. येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. देवाचा राजांच्या राजाचा माझ्या बापाचा. देवाचा राजांच्या राजाचा माझ्या बापाचा. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. 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 बोला यीशु मसीह की. बोला यीशु मसीह की. हालेलुया. 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 In Psalms it says, स्तोत्रामध्ये असलेला though आहे, I walk through the valley of shadow of death, मृत्यूच्या याच्या दरीतून मी जात असलो, I'll not fear anything. मी भिणार नाही. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So even though you're going through any kind of situation in your life, तुमच्या जीवनात कोणत्या परिस्थितीत तुम्ही जात just असाल, trust in the Lord प्रभूवर भरोसा ठेवा. that He's with you तो तुमच्या बरोबर आहे. and He will make a way for you. तुमच्यासाठी मार्ग तो तयार Amen. करेल. Amen. Hallelujah. Hallelujah. So let us sing this wonderful song and tell yourself and your neighbor that you are going to be victorious in Jesus Christ. हे गीत गावे की आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विजयी होणार आहोत. Amen. आमेन.
चराइयों में मुझे प्रेम से चराता वो है यहोवा, यहोवा चरवाहा मेरा, कोई भय मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे प्रेम से चराता वो है, प्रेम से चराता वो है, प्रेम से चराता वो है। Hallelujah! Hallelujah. Let us give a victorious clap offering unto King of Kings and Lord of Lords. राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूला विजयी टाळ्याचं वंदन करूया. Amen. Amen. We are victorious people in the name of Jesus. येशूच्या नावाने आपण विजयी लोक And आहोत. whenever we take the name of Jesus in our life, जेव्हा केव्हा येशूचं नाव आपल्या जीवनामध्ये आपण we घेतो, should be confident in everything, whatever we are doing. जे काय आपण करतो त्याच्यामध्ये आपण आत्मविश्वास असला Because पाहिजे. there is no power in us, कारण आपल्यामध्ये कुठलं सामर्थ्य but नाही. there is power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. And He is good and good all the time. आणि तो सर्वदा चांगला आहे. God is good All the time. and all the time. God is good. So let us sing this wonderful song and say, Lord, you are good to me, and I want to thank you from the bottom of my हे heart. गीत गाऊया म्हणून परमेश्वरा तुम्हासाठी सर्वदा चांगला आहे. अंतःकरणापासून मी तुला धन्यवाद देतो. God is good all the time. He put a song of praise in this heart of mine. God is good. God is good and all the time. Everybody clap your hands. God is good all the time. He put a song of praise in this heart of mine. God is good all the
तो इतका चांगला when we आहे. think that what He has done for us, जे सर्व काही त्याने आपल्यासाठी केलं we आहे, will never keep quiet, आपण कधीच but शांत we'll गप्प always बसणार नाही. praise the name of Jesus. नेहमीच येशूच्या नावाची आपण Because स्तुती करू. He has given the victory in the on the cross of Calvary. कॅलोरीच्या वधस्तंभावर त्याने आपल्याला विजय दिला How आहे. many of you are victorious people किती this जण morning? आज सकाळी विजय लोक आहात. Maybe you are not feeling or situation is really negative around you, but तुमच्या how you trust in the Lord, it matters. अवतीभोवती जरी नकारात्मक परिस्थिती असली तरी देखील आपण किती परमेश्वरती भरोसा Because ठेवतो. whatever He has done on the cross, it's already done. It's finished. वधस्तंभावर त्याने आपल्यासाठी जे काही केलंय आपल्यासाठी त्यांनी सर्व काही पूर्ण केले He's already अगोदरच. given us the victory, health, prosperity, strength, and all the blessings in our life. आपल्या जीवनामध्ये त्याने आपल्याला विजय दिलेला आहे, समृद्धी दिलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे, बळ दिलंय, सर्व काही We दिलेलं just आहे. need to receive it by faith. विश्वासाने ते आपण So स्वीकारलं just पाहिजे. raise your faith this morning to God and say, Lord, I receive it in the name of Jesus. आपल्या विश्वासाला उभारणे देऊया आणि म्हणूया की येशूच्या नावाने प्रभू आम्ही Let's sing this स्वीकारतो. victorious song. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. हे विजय गीत आपण गाऊया. Amen. Clap like you are victorious people. जसे विजय लोक आहात तसे टाळ्या वाजवा. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला है. यीशु जिंदा है, वो आने वाला है. छुटकारा देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. चंगा करने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. छुटकारा देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. चंगा करने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला
येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. In the precious blood of the Lamb. In the precious blood of the Lamb. Yes, Lord, we declare there is power in the name of Jesus. होय प्रभू, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. And Lord, we come to your throne of grace this morning. प्रभू, आज सकाळी आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनाकडे We येतो. humble ourselves before you, Father God. पिता परमेश्वर, तुझ्यापुढे आम्ही स्वतःला नम्र करतो. And we want to say all honor, all glory belongs to you. आम्हाला हे म्हणायचे की सर्व गौरव, सर्व आदर, Thank सन्मान you, तुझा Jesus, आहे. for giving us the wonderful life. प्रभू येशू, अद्भुत जीवन आम्हाला दिलंस त्याबद्दल आभार मानतो. Thank you, Lord, that we are standing in your presence this morning. प्रभू आभार मानतो की आज सकाळी आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये उभी आहोत. Thank you, Lord, for healing us inside out, Father God. प्रभू आतून बाहेरून आम्हाला आरोग्य दिलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो. So, Lord, we just want to dedicate our life and everything we have into your mighty presence, Father God. प्रभू आमच्या जीवनामध्ये जे काही सर्व काय त्या पराक्रमी हातामध्ये तुझ्या Pour out your उपस्थितीमध्ये आहे, spirit upon us this morning ज्या आत्मशोधने आमच्यावर and कर. fill us, Lord, प्रभू आम्हाला तू भर with your new anointing. तुझ्या नवीन अभिषेकाने. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Everyone, just lift your hands towards heaven. आपण Close your eyes. सर्वजण Say, डोळे Lord, बंद fill करूया. me with your presence this morning. सर्व डोळे बंद करूया. आपले हात स्वर्गाकडे उभारून म्हणे, प्रभू तुझ्या उपस्थितीने आम्हाला भर. Thank you, Spirit of God, for your presence. देवाच्या आत्मा तुझ्या उपस्थितीबद्दल आभार मानतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All honor, all glory, all power to you. All honor, all glory, all power
There is a wedding announcement. Miss Angela Ashish Dhanavde, resident of Pune, desires to marry Master Mohit Subhaktiraj Chandane, resident of Pune. If anyone has any proof that these two should not legally be married, may present their cause in writing. This is first announcement. कुमारी अंजेला आशिष धनवडे यांचा विवाह मोहित चांदणे यांच्याबरोबर करण्याचे योजिले आहे. ज्या कोणास हा विवाह होऊ नये याचं एखादे कारण ठाऊक असेल तर त्याने अगर तिने सकृतदर्शनी पुराणाविषयी आत्ताच सांगावे. विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे. We are giving baptisms to those who would like to take baptism. आपण बाप्तिस्मे देणार आहोत ज्या कोणाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. Please write your name on the paper that we have left it on the video shooting table. व्हिडिओ शूटिंगच्या टेबलजवळ जो पेपर ठेवलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमची नावं देऊ शकता. We are doing dedications of the babies आपण लेकरांचं समर्पण पण करीत आहोत at 4 o'clock. 4 वाजता. So those who would like to dedicate their babies, please contact Brother Ricky Dar and inform him. ज्या कोणाला आपल्या लेकरांचं समर्पण करायचं आहे इच्छा आहे त्यांनी रिकीदार यांना भेटावं आणि त्यांना माहिती द्यावी. I would like to announce something which I call it as my responsibility, Christian responsibility. काहीतरी सूचना मला द्यायची आहे की जी मला असं वाटतं की माझी ख्रिस्ती जबाबदारी आहे. Though I am not very happy to give this information, ही माहिती देण्यासाठी मला आनंद जरी होत नसला but as a pastor of the church, I need to protect the believers. परंतु मंडळीचे पाळक या नात्याने मला विश्वासस्थानाचं संरक्षण करणं गरजेचं वाटतं. Many have asked me why we are not seeing Pastor Atul Khillare. पुष्कळांनी मला विचारलं की का आम्ही पास्टर अतुल खिल्लारे यांना पाहत नाही चर्चमध्ये. I would like to inform that he was working with us in the church and in Bible college. याची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे की पास्टर अतुल खिल्लारे आपल्या चर्च बरोबर आणि बायबल कॉलेज बरोबर काम करत होते. But it's almost 1 year he has left our fellowship. परंतु जवळजवळ 1 वर्ष झालेलं आहे आपली सहभागिता ते सोडून गेलेले आहे. And he told me that he want to start an independent ministry. त्यांनी मला सांगितलं की मला स्वतंत्र सेवा सुरू करायची आहे. So he has left our fellowship. There is no connection between Emmanuel Church and Pastor Atul Khillare anymore. आपली सहभागिता सोडून ते गेलेले आहेत म्हणून इमॅन्युअल चर्च आणि पास्टर अतुल खिल्लारे यांच्याबरोबर आता इमॅन्युअल चर्चचा काही संबंध नाही. Recently I heard that he started his church somewhere in Undri. नुकतंच मी ऐकलं की उंडरीमध्ये कुठेतरी त्यांनी आपलं चर्च सुरू केलेलं आहे. At the same time that we were having our church in Undri आणि तिथेच आपलं चर्च सुरू होतं at 5 o'clock. संध्याकाळी 5 वाजता. But he found some other place and started the service at 5 o'clock. कुठेतरी दुसरी जागा त्यांनी शोधली आणि तिथे संध्याकाळी 5 वाजता सभा सुरू केलेली आहे. So if you are staying in Undri area, please know that church has nothing to do with Emmanuel Church. तुम्ही त्या एरियामध्ये जर राहत असाल तर हे लक्षात याची नोंद घ्या की त्या चर्चचा आपल्या इमॅन्युअल चर्चशी काही संबंध नाही. If you find any incorrect teaching of the word of God through him, त्यांच्याद्वारे कुठलंही देवाच्या शिक्षणाचं चुकीचं तुम्ही जर पाहिलं don't blame Emmanuel Church. तर इमॅन्युअल चर्चला दोष देऊ नका. Please do not have any financial connections with him. आणि त्यांच्यावर कुठलेही आर्थिक संबंध कृपा करून ठेवू नका. But if you do so, पण तुम्ही जर करत आहात you yourself will be responsible for that. तुम्ही स्वतः त्यासाठी जबाबदार असणार आहात. Emmanuel Church will not be responsible for that. इमॅन्युअल चर्च त्यासाठी जबाबदार असणार नाही. This is not very happy thing, but we will continue to pray for Pastor Khillare that he should serve the Lord in total honesty and total faithfulness. आणि आनंदाची गोष्ट ही मी सांगत नाही परंतु आपण प्रार्थना करणार आहोत की पास्टर अतुल खिल्लारे यांनी पूर्ण प्रामाणिकपणे विश्वासूपणे देवाची सेवा करीत राहावं. And God will bless him. आणि देव त्यांना आशीर्वाद देव. We thank God for God's people everywhere.
सर्वत्र देवाचे जे लोक आहेत त्याबद्दल देवाचे आम्ही आभार And मानतो. I am so happy that you don't have to be pastor to become God's people. आणि मला यासाठी आनंद होतो की देवाचे लोक होण्यासाठी तुम्ही पाळक असलंच पाहिजे असं You नाही. can be anyone but God's person. मग तुम्ही कोणीही असा तरी देवाचे व्यक्ती असा. You can be God's person in your company. तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही देवाचा व्यक्ती असा. You can be God's person in your job. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही देवाचं माणूस असू You शकतो. can be God's person in the hospital. हॉस्पिटलमध्ये देखील तुम्ही देवाचा माणूस असू You शकतो. can be God's person in the schools. शाळेमध्ये देखील तुम्ही देवाची व्यक्ती असू शकता. Whatever you do, जे काही तुम्ही करता you can be God's people. तुम्ही देवाचे लोक असू शकता. And when you are God's person, आणि जेव्हा तुम्ही देवाचे लोक आहात you will always become a channel of blessing to others. मग तुम्ही इतरांसाठी नेहमीच आशीर्वादाचं माध्यम बनता. You know, I was sick मी आजारी होतो. and I almost faced death. जवळजवळ मरणापर्यंत मी पोहोचलो होतो. And I went and the door was closed in heaven. आणि मी गेलो आणि स्वर्गाचं द्वार बंद होतं. So I had to return back परत खाली यावं लागलं. because of your prayers. तुमच्या प्रार्थनांमुळं You prayed for me. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली. But while I was in the hospital, पण जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो 3-4 days in a critical situation, 3-4 दिवस फार गंभीर परिस्थिती होती. we had one sister, Martina Shinde, एक मार्टिना शिंदे एक सिस्टर आपल्याकडे working in that hospital in finance department. त्या ठिकाणी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये त्या काम करत होत्या. Every day she used to come and meet me. दररोज त्या मला येऊन भेटत असे. So when discharge was declared जेव्हा मला डिस्चार्ज देण्याचं ठरवण्यात आलं and my papers went to her office for bill, prepare the bill, आणि माझं बिल तयार करण्यासाठी माझे पेपर्स ऑफिसमध्ये पाठवण्यात आले. and Sister Martina Shinde and 2-3 Christian people, they met to the management. आणि सिस्टर मार्टिना शिंदे आणि 2-3 ख्रिस्ती लोक हे मॅनेजमेंटला जाऊन भेटले Those who were working in the hospital, जे त्या ठिकाणी काम करत होते. and they requested the management, आणि मॅनेजमेंटला त्यांनी अशी विनंती केली, this is our pastor, हे आमचे पाळक आहेत, could you please give concession in his bill? तर कृपा करून तुम्ही त्यांच्या बिलामध्ये काही सूट देऊ शकता का? And they gave me concession of 1 lakh rupees. आणि 1 लाख रुपयाची सूट त्यांनी दिली. And I'm so happy that Sister Martina Shinde is right here in our church. आणि सिस्टर मार्टिना शिंदे आपल्यामध्ये आज आहेत. May I request Sister Martina Shinde to please stand? सिस्टर मार्टिना शिंदे यांना विनंती करतो उभं This राहा. dear sister, या प्रिय बहीण, thank you very much. तुमचे आम्ही आभार मानतो. And those who were joining you to request the concession for pastor. आणि जे तुमच्या बरोबर देखील होते कन्सेशन देण्याकरता त्यांचे आम्ही आभार God's मानतो. people pleaded and God heard and gave the concession. देवाच्या लोकांनी विनंती केली, देवाने ऐकलं आणि प्रार्थना ऐकली. So it's very important who we are. म्हणून हे फार महत्वाचं की आपण कोण आहोत. And when we understand who we are, जेव्हा आपल्याला समजतं की आपण कोण आहोत, we will know how to behave, we will know how to speak, we will know how to address, we will know how to react, we will know how to respond. मग आम्ही कसं बोलायचं, आम्ही कसं वागायचं, आम्ही कसा प्रतिसाद द्यायचा, आम्ही कसं व्यक्त व्हायचं हे आम्हाला कळतं. As we are looking to the theme of this church, मग या चर्च आपण शीर्षक पाहत असताना God has given the theme this year is living and walking in the presence of God. देवाने ह्या वर्षासाठी आपल्याला हे शीर्षक दिलेलं आहे की देवाच्या सानिध्यामध्ये राहणं आणि त्याच्या सानिध्यामध्ये चालणं. We are looking from Gospel of John chapter 14 verses 15 to 26. योहान कृष्णाचा 14वा अध्याय 15 ते 24 वचन आपण बघणार आहोत. And we will not read the whole scripture, संपूर्ण शास्त्र भाग आपण वाचणार but नाही, you can go home and read this. परंतु घरी जाऊन तुम्ही ते But वाचू we शकता. will concentrate upon verse 23. परंतु 23व्या वचनाकडे आपण मनन करणार आहोत. Jesus answered and said unto him, If a man love me, he will keep my words, and my Father will love him, and we will come unto him and make our abode with him. 22 वचन. 23.
येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. To know who we are in Christ is the secret of having the presence of God with us. मग आम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहो याचं एक गुपित आहे की देवाचं सानिध्य आमच्यामध्ये आहे. No matter who you are, मग तुम्ही कोणीही असा, no matter how educated you are, तुम्ही किती प्रशिक्षित असा, no matter how talented you are, किती कला गुण संपन्न असा, no matter how poor you are or how rich you are, किती गरीब किंवा किती श्रीमंत असा, no matter how influential you are, किती प्रभावी तुम्ही असा, having all these things हे सर्व असताना will not give us the presence of God. हे गोष्टी आम्हाला देवाचं सानिध्य देऊ शकत नाही. We will not be able to walk in the presence of God and live in the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये आपण चालू आणि राहू शकणार नाही. Jesus said, येशूने असं if म्हटलं, a man love me, he will keep my words. जर व्यक्ती माझ्यावर जर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळेल And my Father will love him. आणि माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल. Hallelujah. हालेलुया. How many would like the Heavenly Father to love you? आणि स्वर्ग आणि पिताने तुमच्यावर प्रीती करावी अशी किती जणांची इच्छा आहे? Are you lovable? तुम्ही प्रीतीस लायक आहात का? I am not. मी नाही. But पण still, तरी when I choose to obey the words of Christ, ख्रिस्ताचं वचन पाळण्याचं ज्यावेळेस मी निवडतो, when I love the Lord Jesus Christ, ज्यावेळेस प्रभूश्वर मी प्रीती करतो, hallelujah, Father starts loving us. तेव्हाच पिता आमच्यावर प्रीती करायला He लागतो. starts pouring His love from heaven in our life. तो स्वर्गातून आपल्या जीवनामध्ये त्याची प्रीतीची ओतणी करतो. And further, the Word of God says, आणि पुढे जाऊन देवाचं वचन सांगतं, and we will come unto Him and make our abode with Him. आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. Father and Son will come and abode with us, पिता आणि पुत्र येऊन आमच्या बरोबर वस्ती करील, so that we can walk and live in the presence of God. यासाठी की आपण देवाच्या सानिध्यामध्ये राहून त्याच्या बरोबर चालावं. So we need to know who we are in Christ Jesus. म्हणून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत. In Matthew's Gospel chapter 16 verse 18, the word of God says, मत्ती कृष्णमध्ये 16वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये देवाचं वचनाने म्हटलेलं आहे. this is the answer to Peter that Jesus is giving. आणि हे उत्तर आहे की जे प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला देत आहे. When Peter answered what he thinks about Jesus Christ, आणि जस्ट पेत्राने उत्तर दिलं की येशू ख्रिस्ताबद्दल तो काय विचार we करतो. know the story that Jesus asked question, what people think about me. आपल्याला गोष्ट माहित आहे की येशू ख्रिस्त प्रश्न विचारत आहे की लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. And we are expert and talented to tell what people think about us. आणि आपण त्यामध्ये पारंगत आहोत हे सांगण्याकरता की लोक आपल्याबद्दल काय विचार करतात. Because when we tell what people speak about us, we don't take any responsibility of that. कारण ज्यावेळेस लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात हे आपण सांगतो त्यावेळेस आपण कुठलीही जबाबदारी आपण घेत नाही. But we can tell people think this way and that way. पण असं सांगतो की लोक अशा प्रकारे विचार करतात. And disciples gave the answer. आणि शिष्यांनी उत्तर दिलं. Some say you are Isaiah, some say you are Jeremiah, some say you are one of the prophet. मग ते म्हटले काही जण यशाया तुम्हाला म्हणतात, काही एरम्या म्हणतात, काही जण संदेष्टापैकी एक म्हणतात, Some say you are Elijah. काही जण म्हणतात तुम्ही एलिया आहात. And Jesus said, but what do you say about me? परंतु त्याने असं म्हटलं की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार When करता. it came upon them, ज्यावेळेस त्यांच्यावर हे आलं everyone was quiet. सर्वजण शांत बसले. No one was able to say anything for a while. कुणीही एक शब्दही काही वेळ बोललं नाही. Peter was so anxious to respond. पेत्र प्रतिसाद देण्यासाठी एकदम उत्सुक होता. So he also was quiet. पण तो देखील शांत बसला. But I think Peter prayed to God. आणि मला असं वाटतं की पेत्राने पित्याकडे प्रार्थना केली. God, tell me, देवा तू मला सांग what should be my answer? माझं उत्तर काय असायला पाहिजे. And Peter replied, आणि पेत्राने thou art Christ, the Son of the living God. तू जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस. Immediately Jesus said,
ताबडतोब येशूने म्हटलं, flesh and blood has not revealed this unto you. रक्त आणि मांस यांनी तुला हे प्रगट केलं नाही. What does that mean, flesh and blood? मग रक्त आणि मांस याचा अर्थ काय? Blood means my relatives. रक्त म्हणजे माझे नातेवाईक, Flesh means my worldly things, देह, मांस म्हणजे My देहाच्या education. गोष्टी, माझं शिक्षण, my talent, माझं my कला, ability, माझी my पात्रता, capability, माझी क्षमता, my possession, माझी my मालमत्ता, position, माझी स्थान, my acquaintance. माझं हे सर्व मिळवणं आहे. That has not revealed me. ह्यांनी मला हे प्रगट केलं नाही, But my Father which is in heaven has revealed you. पण माझा स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलं And आहे. then Jesus says, आणि मग येशूने म्हटलं, and I say, verse 18, and I say unto you 18 वचनामध्ये किंवा आणखी मी तुला सांगतो that thou art Peter, की तू पेत्र आहेस, and upon this rock I will build my church, and the gates of hell shall not prevail against it. आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही एक चालणार नाही. Jesus Christ said, I will build my singular word, my church. प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी म्हटलं की मी माझी एक गोष्टी शब्द आहे की मी माझी मंडळी रचीन. He didn't say, I will build my churches. त्याने असं म्हटलं नाही की मी माझ्या मंडळ्या रचीन, He said, I will build my church, पण त्याने म्हटलं की मी माझी मंडळी and the रचीन gates of hell shall not prevail against it. आणि अधोलोकाच्या द्वाराचं त्याच्या पुढे काही एक चालणार नाही. Satan was right there. सैतान तिथेच होता. You read further. तुम्ही पुढे वाचा, Satan was right there सैतान तिथेच होता, to listen everything. सगळं काय ऐकत होता. And Satan said in his heart, आणि सैतान त्याच्या अंतकरात म्हटला, oh, ओ असं आहे का, you are going to start your church. तू तुझी मंडळी सुरू करणार आहे. I will start many churches in the world, मी जगामध्ये पुष्कळ मंडळ्या सुरू करणार आहे, many denominations in the world, पुष्कळ पंथ सुरू करणार and आहे. they will hate one another. आणि जे एकमेकांचा द्वेष They करतील, will try to compare themselves one another, जे एकमेकांबरोबर तुलना and they करतील will have no unity with one another, आणि त्यांची एकमेकांबरोबर एकी असणारच नाही, and they will continually quarrel and fight among themselves. आणि ते सतत भांडत राहतील. Is that happening today? आज ते घडत आहे का? घडतंय का आज? Yes, येस, that is happening everywhere. हे सर्व ठिकाणी Whole घडत आहे. world is facing this. संपूर्ण जग ह्याला तोंड देत आहे. God will not take people in Assemblies of God church only. देव फक्त असेंब्ली ऑफ गॉड चर्चचे लोकच घेत असं नाही. No, 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 no. नाही नाही नाही, God will not take particular denominational church only. फक्त एक विशिष्ट पंथाचेच लोक घेईल देव असंही नाही. God will take His church परमेश्वर त्याची मंडळी घेईल all over the world. संपूर्ण जगामध्ये, His church. त्याची मंडळी, That His church knows Him. की त्याची मंडळी त्याच्या मंडळीला तो ठाऊक आहे. They will follow the word of God. ते देवाचं वचन पाळतील, They will follow the word of God. ते देवाचं वचन They पाळतील, will seek the truth, ते सत्य शोधतील and they will be with the truth. आणि ते सत्यामध्ये राहतील. And the word of God says, देवाचं वचन सांगतं, you shall know the truth, सत्य तुम्हाला समजेल and truth shall set you free. आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त So करेल. Jesus said, I will build my church. आणि म्हणून येशूने म्हटलं की मी माझी मंडळी रचीन. Who is His church here? मग इथे त्याची मंडळी कोण आहे? Huh? Huh? I didn't hear you. Who people? Who are they? कोण आहे ते लोक? Who is the church of the Lord Christ? Can you tell me by raising your hand? I am. मी मंडळी आहे. Hallelujah. हालेलुया. I am the church of the Lord Jesus Christ. मी प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. Because God has, and you have chosen to accept Jesus Christ. कारण देवाने आणि तुम्ही निवडला आहे प्रभू येशू ख्रिस्ताला This स्वीकारण्याचं. was prophesied long before Jesus even came. येशू ख्रिस्त येण्यापूर्वीच ही फार मोठी भविष्यवाणी In अगोदरच Isaiah करण्यात आली chapter होती. 62, यशाचं पुस्तक 62व्या the word अध्यायामध्ये of God gives us the prophecy about this. की देवाचं वचन याच्याबद्दल भविष्यवाणी सांगतं. Isaiah chapter 62 verse 5. यशाचं पुस्तक 62वा अध्याय आणि 5वं वचन. The word of God says here,
देवाचं वचन इथे सांगतं, For as a young man marrieth a virgin, so shall thy sons marry thee. And as the bridegroom rejoiceth over bride, so shall thy God rejoice over you. कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करीतो तशी तुझी मुले तुझशी विवाह करतील. नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. This is the promise of God. हे देवाचं अभिवचन आहे, This was a prophecy. हे भविष्यवाणी आहे. And today we find Christ has started his church. आणि आज आपण पाहत आहोत की ख्रिस्ताने त्याची मंडळी सुरू केली आहे. 2 Corinthians chapter 2 verse 2, chapter 11 verse 2. दुसरे क्रियेचा 11वा अध्याय 2रं वचन. For I am jealous over you, godly jealousy, for I have espoused you to one husband, that I may present you as a chaste virgin to Christ. कारण तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. In Revelation chapter 19 verse 2, प्रकटीकरण 19वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये, Revelation chapter 21 verse 2, प्रकटीकरण 21वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये, Revelation chapter 22 verse 17 प्रकटीकरण 22वा अध्याय 17 वचनामध्ये speaks about the church as a bride of Christ. मंडळी हे ख्रिस्ताच्या वधूबद्दल बोललेले आहे. And God wants to touch you and be with you to be more effective. आणि देवाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या बरोबर राहून तुम्हाला अधिक प्रभावी करा. I will build my church. मी माझी मंडळी The रचीन. gates of hell shall not prevail against it. अधोलोकाचं त्याच्या पुढे काही एक चालणार नाही. It says that gates of hell shall not prevail against it. असं म्हटलेलं आहे की अधोलोकाच्या द्वाराचं त्याच्या पुढे काही एक चालणार नाही. Does not mean that gates of hell shall not come unto you. याचा अर्थ असा नाही की अधोलोकाची द्वार तुमच्या पुढे येणार नाही. So when I want to attack, जर मला हल्ला करायचा आहे, see this. I want to attack जर मला हल्ला and करायचा I'm आहे going to hit him. आणि मी त्याला मारणार आहे, I want to attack जर मला हल्ला and करायचा I'm आहे going to hit him. आणि मी त्याला मारणार And आहे, you said okay. Huh? You said okay. You are saying okay. I am going to attack him and I'm going to hit him. आणि मला मारणार आहेत, ते मला मारणार आहेत. It's okay. Yeah. No. So what you'll do? Come between. Come on. आणि मी I मध्ये will. येईल आणि मी बदील आणि मला The gates of Jesus, the Son of God, will come. देवाचा पुत्र येईल. Why you are afraid? You are from Sweden? I'm going to hit him. मी मारणार आहे. अरे का ताकदीने धरा ना जरा अंग असं. You should. Gates of hell shall not prevail against you, because Jesus will come to protect you. अधोलोकाच्या द्वाराचं त्या पुढे काही चालणार नाही, Hallelujah. कारण येशू तुमचं संरक्षण करण्याकरता Thank you. येईल. I am not afraid of the gates of hell. मी अधोलोकाच्या द्वाराला भिणार नाही. I am not afraid of the criticism. मी टीकेला भिणार I नाही. am not afraid of hatred. मी द्वेषाला भिणार I am नाही. not afraid of any backbiting against मी me. कोणीही माझ्याबद्दल कुजबुज करणाऱ्याला भिणार नाही. I am not against of any plot that is being made against me. माझ्या विरुद्ध केलेला प्रत्येक कट, याला कुठल्याही कटाला मी भिणार नाही. Let them do whatever they want to do. त्यांना जे काही करायचं ते करू I द्या. am a bride of Christ. मी ख्रिस्ताची वधू आहे. I am the church of the Lord Jesus मी Christ. प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. And I am the church of the Lord Jesus Christ. जर मी प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे, Gates of hell shall not prevail against me. तर अधोलोकाच्या द्वाराचं माझ्या पुढे काही एक चालणार नाही. Miraculously, I will be protected. आणि अद्भुत रीतीने माझं संरक्षण होईल. Miraculously, you will be protected. आणि अद्भुत रीतीने तुमचं संरक्षण केलं जाईल. Know that you are a church of the Lord Jesus हे Christ. समजून घ्या की तुम्ही ख्रिस्ताची मंडळी आहात. You are the bride of Christ. तुम्ही ख्रिस्ताची वधू आहात. He is coming very soon. तो लवकर येत आहे. All situations in the world are getting prepared. Preparation is going on for the time of tribulation.
आणि संपूर्ण जगामध्ये महासंकटाची वेळ येण्याची तयारी केली जात आहे. Everywhere you see the preparations are going on. आणि तुम्ही सर्वत्र पाहतात की तयारी चालू आहे. Numbers are being given to everyone. प्रत्येकाला नंबर्स देण्यात येत आहेत. Things are getting more connected with central division. आणि संपूर्ण गोष्टी या सेंट्रल डिव्हिजनशी निगडीत होत आहेत. Your freedom is snatched away. तुमची स्वतंत्रता तुमच्याकडून काढून घेण्यात येणार Your आहे. freedom is being snatched away. तुमची स्वतंत्रता तुमच्यातून काढून घेण्यात येणार आहे. But don't be discouraged. परंतु निराश होऊ नका. You are the church of the Lord तुम्ही Jesus Christ. ख्रिस्ताची मंडळी आहात. And the gates of hell shall not prevail against you. आणि अधोलोकाच्या द्वाराचं त्याच्या पुढे काही एक चालणार Let's all नाही. stand in the holy presence of God. सर्वजण आपण देवाच्या सानिध्यामध्ये उभं राहूया. I surrender all. I surrender all. All to thee, my blessed Savior. I surrender all. I surrender all. I surrender all to thee, my blessed Savior. I surrender all. Samarpito. Glory. Oh, hallelujah. Oh, Rama Shandara Rama Sikotoriye. Handara Rama Rikarabara Ukuraba. Eri Honjiri Mokosikitiri. Toriandara Rama Sukatara. Hallelujah. Samarpito. He is Lord. He is Lord. He has risen from the dead and He is Lord. Glory. Every knee shall bow, every tongue confess that Jesus Christ is Lord. Do Prabhu, Do Prabhu. Glory. Oh, hallelujah. Uraba Shatara Rama Sikiri. Handara Rama Kulababa Sikatana. Riki Belava Shikirientana Makara. Gracious, loving Heavenly Father, कृपा स्वर्गीय पित्या, we thank you for your holy word. तुझ्या पवित्र शब्दाबद्दल आम्ही तुझे आभार. We thank you that you are helping us to understand who we are in Christ Jesus. आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला सहाय्य करत आहे ते समजून घेण्याकरता की येशू ख्रिस्तामध्ये आम्ही कोण आहोत. That we will not be afraid of the gates of hell, यासाठी की अधोलोकाच्या द्वारांना आम्ही भिवू नये, but we will be confident of your holy presence is with us. परंतु तुझं पवित्र सानिध्य आमच्यामध्ये आहे याविषयी आमचा आत्मविश्वास असावा. Touch everyone here. प्रत्येकाला तू स्पर्श कर, Strengthen them, empower them. शक्ती दे आणि सामर्थ्य दे. Bless them, O Lord. त्यांना आशीर्वाद दे प्रभू, And let your name be glorified through their life. आणि त्यांच्या जीवनाद्वारे तुझ्याच नावाचं गौरव होऊ दे. In Jesus' precious name we pray. येशूच्या मोलवान नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with us all, now and forevermore. Amen. Please be seated. बसूया आपण. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात जर तुम्ही आपला वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजरा Please करत आहात stand. तर कृपा करून उभे राहा. happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless
said it to you. Gracious, loving Heavenly Father, कृपा स्वर्गीय पित्या, we thank you those who are celebrating their personal birthday and wedding anniversary this week. आम्ही तुझे आभार मानतो की जे आपला वैयक्तिक आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. Give them many more personal birthday in their personal life, marital anniversaries in their marital life. पुष्कळ त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक वाढदिवस दाखव, पुष्कळशे आणि वैवाहिक जीवनामध्ये वैवाहिक वाढदिवस दाखव. Fill their life with strength, health, wisdom and knowledge. शक्ती, ज्ञान, सामर्थ्य देऊन त्यांचं जीवन तू भर. We commit them in your holy त्यांना hands. तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवानात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Please be seated. बसूया आपण. We are going to worship the Lord by giving God's tithe, our offering and mystery offering. देवाचा दशांश आपलं दान आणि सेवा करायसाठी दान देऊन आपण देवाचा गौरव You करणार can आहोत. come and worship the Lord by giving your offering and God's tithe, देवाचं दान, दशांश आणि सेवा करायचं दान देऊन आपण येऊन इथं देणार आहोत. and then go from both the doors, from the back door. आणि दोन्ही दरवाजातून बाहेर जाऊन मग मागच्या गेट मधून आपण जाणार आहोत. Blessed be your name. Every blessing you pour out, I'll turn back to praise. When the darkness closes in, Lord, still I will sing. Blessed be the name of the Lord. Blessed be your name. Blessed be the name of the Lord. Blessed be your glorious name. Blessed be your name. When the sun shining down on me, when the world's all like it should be. Blessed be your name. Blessed be your name. On the road marked with suffering, though the stand in the offering. Blessed be your name.